अर्ज भरण्यात आलेला आहे. खास करून एक अट तुमच्याकडून घालण्यात आली अशी चर्चा होती. ती नेमकी अट काय होती? परत तसं होतं का? आणि काय नेमकं ठरलेलं आहे? नाही, मी आज नाही 15-20 दिवसापासून वर्तमानपत्रात आणि मीडियात सुद्धा आलेला आहे. मला राज्यसभेवर जायचं आहे किंवा लोकसभेत जायचं आहे. पण 4-5 वेळेला आलेल्या ह्या संधी जी आहे दुर्दैवाने काय हाती लागल्या नाही. तर मग यावेळेला जायचं का तर म्हटलं जाऊ. परंतु अनेक ठिकाणी मकरंद पाटील मंत्री आहेत, त्यांचे भाऊ तिथे खासदार आहेत, सुनित्राताई आहेत, जयवर्ती आहेत, शिंदे खाली आहेत, त्यांचे पुत्र वर्तीराज, सगळी अनेक ठिकाणी आहे. तटकरेंचे तसं आहे. तर म्हटलं मलासुद्धा हा नियम लागू करून माझ्यासुद्धा मुलाला जे आहे मंत्रिपद द्या, मी राज्यसभेवर जातो. परंतु मला असं वाटतं की ते वरती कम्युनिकेट करायला वेळ लागला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि BJPकडे ते प्रपोजल आम्ही मांडल्यानंतर शेवटचा एकच दिवस होता आम्ही सगळ्यांनी सांगितल्यानंतर, आणि ते 1 दिवसामध्ये मग त्यांचं असं उत्तर आलं की ज्या वेळेला विस्तारीकरण होईल मंत्रिमंडळाचं, रिशफल होईल, काय होईल, त्यावेळेला विचार करू. त्यामुळे BJPने नकार दिला या गोष्टीमध्ये तथ्य नाही. परंतु सर, तुम्हाला यंदाची संधी दिलेली नाही राज्यसभेची, आपण तुम्ही नाराज वगैरे आहेत? नाही, काय नाराज राहणार. कारण मी सांगितलं होतं की ठीक आहे, जसं इतरांना जो न्याय मिळालेला आहे, इतरांचे जसे राज्यसभेवर, लोकसभेवर आणि इकडे मंत्री आहेत मुलं बाळं, त्याप्रमाणे मी सुद्धा हा पक्ष जो आहे स्थापन करण्यापासून पुढाकार घेतलेला आहे पवारसाहेबांकडून. मलासुद्धा हाच न्याय मिळाला पाहिजे ही माझी मागणी होती. परंतु ते पक्षाचं काय म्हणणं आहे का म्हणून न्याय मिळाला पाहिजे असं तुम्ही म्हणताय, मग आता अन्याय झालाय? आता तो अन्याय काय आहे की हे चालायचंच आता आणखी पुढे. आज नहीं तो कल, कल नहीं तो परसों. क्या मैं कबड्डी का खिलाड़ी हूँ, शतरंज का खिलाड़ी नहीं हूँ. शतरंज नहीं जमता है मुझे पूरे. धन्यवाद. त्यावेळी समीर भुजबळ मंत्री होते, पण तुमच्या बाबतीत काय निर्णय झाला? तुम्हाला काय आश्वासन दिलं? त्याच्यानंतर जे होईल ते बघू ना. आता काय नाराज नाहीये. मग सगळं तुमच्या सातपुड्या बंगल्यावरती आज सकाळी प्रफुल्ल पटेल आलं होतं, नेमकं कारण काय होतं? नाही, बस इकडे येण्यासाठी सगळे एकत्र जाऊया आपण, दुसरं काय. सर, महायुती सरकारचं, दुसऱ्या महायुती सरकारचं जेव्हा गठन होत होतं, तुम्हाला मंत्रिपदावरून जेव्हा तुम्हाला संधी मिळाली नाही, तुम्ही शेरोशायरीतून नाराजी व्यक्त केली होती की जहा नाही चैना वहा नाही रहना. आज पुन्हा एकदा राज्यसभेच्या बाबतीत तसाच घटनाक्रम घडताना दिसतो. आज काय भाव? तुझं काय म्हणणं तेच बोलायचं. वेगळ्या काही शब्दात अरे हमने कहा ना हम कबड्डी के प्लेयर है, शतरंज के खिलाड़ी नहीं है. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.